कुठल्याच प्रकारचं फर्मेंटेशन न करता, कुठलाच तांदूळ आणि डाळ भिजत न घालता हा ज्वारीचा इन्स्टंट डोसा आज आपण बनवणार आहोत। एकदम जाडीदार बनतो, मऊ असतो खूप जास्त। रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। या ठिकाणी मी 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी भरून मी दही घेतलेलं आहे। माझं दही खूप घट्टसर होतं। हे मिश्रण छानपैकी आपल्याला चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही ठेवायचं। हे बॅटर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी सेट करायला ठेवून द्यायचं आहे बाजूला। नंतर त्यामध्ये चिमूटभर अगदी सोडा घालायचा आपल्याला खायचा। नंतर रवा छानपैकी तापवून घ्यायचा आहे आणि त्यावरती हे डोश्याचं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। ते जास्त हलवायचं नाही, टाकल्यानंतर त्याला ॲज इट इज सेट होऊ द्यायचं। अगदी अलगदपणे थोडंसं चमच्याने हलवलं तर हलवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट अशा जाडीदार आपला डोसा तयार झालेला आहे। तुम्ही याला आंबोली पण म्हणू शकता। थोडंसं तेल किंवा तूप, जर तुम्ही डाएटसाठी यूज करणार असेल तर तूप घालू शकता, अदरवाईज तेल घातलं तरी चालेल। छानपैकी जाडीदार आपला डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे। एकदम मऊ तयार होतो आणि कुठल्याच प्रकारचं गिल्ट वाटणार नाही हा डोसा खाल्ल्यानंतर। इन्स्टंट तयार होतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। भेटूया परत अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।